पुण्यातील कल्याणी नगरमधील कार अपघातानंतर बरबटलेल्या व्यवस्थेचा नवनवा चेहरा दिवसागणिक उघड होतोय। अशातच ब्लड सॅम्पल बदली प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे। भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या डॉक्टर पल्लवी सापळे पुण्यातील अपघात प्रकरणातील घटनेची चौकशी करणार आहेत। मात्र विरोधकांनी पल्लवी सापळेंच्या नियुक्तीवर शंका आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, त्यावर आता स्पष्टीकरण देण्यात आले। डॉक्टर पल्लवी सापळेंची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण आयुक्तांच्या मार्फत झाली आहे। सापळेंच्या नियुक्तीत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप नाहीये अशी माहिती समोर आली आहे। आयुक्तांकडून सेवा ज्येष्ठतेनुसार पल्लवी सापळेंची नियुक्ती झाली आहे, तर ब्लड सॅम्पल प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सापळेंच्या नियुक्तीमध्ये कोणत्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नसल्याची माहिती समोर आलेली आहे आणि आता आयुक्तांकडून सेवा ज्येष्ठतेनुसार पल्लवी सापळे यांची नियुक्ती झाली आहे अशी माहिती समोर येत आहे। तर ब्लड सॅम्पल प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळणोर या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे। पोलिसांनी तावरे आणि श्रीहरी हळणोर यांची कसून चौकशी सुरू केलेली आहे। पोलीस चौकशी दरम्यान तावरेने मोठं वक्तव्य केलंय। मी शांत बसणार नाही, मी सर्वांची नावं घेईन असा इशारा कारवाई दरम्यान डॉक्टर अजय तावरेने दिलाय। त्यामुळे आता डॉक्टर तावरे कुणाचं नाव घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तावरेनं नेमकं कुणाच्या सांगण्यावरून ब्लड सॅम्पल बदलायला लावलं याचाही उलगडा होण्याची शक्यता आहे। ससून रुग्णालय ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी समितीचं गठन करण्यात आलेलं आहे। 3 वरिष्ठ डॉक्टरांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय। या समितीचं अध्यक्षपद जे हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर पल्लवी सापळे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। डॉक्टर पल्लवी सापळे आणि त्यांची टीम थोड्याच वेळात ससूनला जाऊन चौकशी करणार आहे। डॉक्टर गजानन चव्हाण, डॉक्टर सुधीर चौधरी यांचा देखील या समितीमध्ये समावेश करण्यात आलाय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी आता चौकशी होणार आहे आणि त्यासाठी समितीचं गठन करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये पल्लवी सापळेंचा समावेश आहे। काय अपडेट? हो, 2 पातळीवरती चौकशी सुरू आहे। एकीकडे पोलीस कस्टडीमध्ये हे जे आरोपी आहेत म्हणजे डॉक्टर अजय तावरे आणि श्रीहरी हळणोर यांची चौकशी करतायत, तर दुसरीकडे इकडे शिक्षण विभागाद्वारे वैद्यकीय शिक्षण विभागाद्वारे पल्लवी सापळे यांची समिती आज इथं काही क्षणात इथं येईल। याच डीन ऑफिसमध्ये ते डॉक्टर विनायक काळे यांची भेट घेतील आणि त्यांच्याकडनं सगळी इन्क्वायरी घेतील। खरं तर चौकशी काय करणार हा प्रश्न अनेकांना पडलाय, कारण जे मेन आरोपी आहेत ज्यांनी गुन्हा केलाय ते ऑलरेडी लॉकअपमध्ये आहेत, पोलीस कोठडीमध्ये आहेत। मग पल्लवी मॅडम इथं येऊन डीनशी भेटतील, त्या दिवशी कोण ड्युटीवर होतो, आणखीन कोण इतर सहकारी होते का, त्यांचा जबाब घेतात का, नेमकं त्यावेळेस ड्युटीवर कोण होतं आणि ते सॅम्पलिंगचं सीसीटीव्ही नेमकं कसं बदललं, कोणी बदललं आणि दुसरं कोणाचं सॅम्पल होतं आणि याच्यात दोषी कोण आहे, या सगळ्या गोष्टी त्या चौकशी करतील आणि त्याचा रिपोर्ट तयार करून शासनाला म्हणजेच वैद्यकीय विभागाच्या मंत्र्यांना शासनाला सादर करतील आणि त्यानंतर पुढची कारवाई होईल। मग त्या डॉक्टरांचं निलंबन करायचं की नाही ती पुढची कारवाई होईल। पण तुर्तास तरी आज या सगळ्या प्रकरणातली अपडेट म्हणजे तिकडे येरवाडा पोलीस स्टेशनला ती ॲब्स्कॉन्डिंग ड्रायव्हरच्या अपहरण प्रकरणातली गाडी पकडली, मर्सिडीज जप्त केली, नंतर पैसे जप्त केलेत ह्या ब्लड सॅम्पल चेंजिंग प्रकरणातले आणि आज इथं चौकशी होते। आणि दुसरं डॉक्टर तावरेंना
नेमक्या दिवशी कुठल्या लोकसेवकाने फोन केलाय ब्लड सॅम्पल चेंज करण्यासाठी ते पोलीस तपासात समोर येऊ शकतं. हे आतापर्यंत या सगळ्या प्रकरणातले अपडेट आहे. आणि दुसरं, सुरेंद्र अग्रवालांना आज कोर्टात हजर करणार आहेत. त्यांची पीसी आज संपते. विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवालांना आज समोरासमोर बसून ड्रायव्हर अपहरण प्रकरणाची चौकशी होऊ शकते. ते आणि ब्लड सॅम्पलिंग मध्ये पुढे आणखीन कोण कोण समोर येतं या चौकशीत, कोणाची नावं समोर येतात ते पाहणं थोडं उत्सुकच राहील. किंवा तोच या केसचा पीक पॉइंट असू शकेल, कारण त्याच्यानंतर पुढे काय चौकशी करणं हा एक मुद्दा आहे. पण ह्या अजय तावरेंच्या मागे नेमकं कोण आहे, त्यांना कोण वाचवतंय, ह्या सगळ्या गोष्टी आता समोर येतील. आणि पल्लवी सापळे आपल्या रिपोर्टमध्ये नेमकं काय अहवाल देतात हे पाहावं लागेल. दुसरं असं, या पल्लवी सापळे मॅडमवर आरोप झालेत विरोधकांनी की त्या स्वतः भ्रष्टाचारी आहे, कमिशन घेतात. त्यामुळे त्या जेव्हा येतील त्यांनाही त्याबाबत विचारणा केली, त्याबाबत ते आपलं स्पष्टीकरण देतीलच. बघूया आता काय काय होतंय. निश्चितच आता चौकशी अंती काय समोर येत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रकांत, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. पुणे हिट अँड रन प्रकरणी चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. तसंच आमदार सुनील टिंगरे यांचा अपघाताशी संबंध काय, ते पोलीस ठाण्यात का जाऊन बसले होते असंही अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे. तर अंबादास दानवे यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट एक्सवर ट्विट केलेलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी विशाल अग्रवाल आणि डॉक्टर तावरे यांच्या मध्यस्थीमध्ये एका लोकप्रतिनिधीचं नाव सध्या चर्चेत आहे. विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी लोकप्रतिनिधीनं मदत केली का याचा पोलीस तपास करतायत. जाणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे, ते थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. चंद्रकांत, दोन डॉक्टरांना अटक करण्यात आलेली आहे, म्हणजे तावरे आणि हरनोळ यांना अटक करण्यात आलेली आहे. चौकशी सुरू आहे. चौकशी कुठपर्यंत आलेली आहे, चौकशीमधून काय काय समोर आलेलं आहे? तावरेंनी एक इशारा दिलेला आहे, कुणाचं नाव ते काढणार आहेत, काय अपडेट आहेत या संदर्भात? मला वाटतं तावरे कुठेतरी माइंड गेम करत असत या पोलिसांशी किंवा सगळ्या माध्यमांशी. कारण तावरे एक मुरलेले अधिकारी आहेत. यापूर्वी अनेक घोटाळ्यात त्यांचं नाव आलेलं आहे, पण ते सही सलमत सुटतात प्रत्येक वेळी. पण यावेळी त्यांचं एकदम फुलप्रूफ प्रूफ आले समोर. त्यांचं संभाषण समोर आलेलं आहे त्यांचं आणि विशाल अग्रवालचं. आणि ह्या सगळ्या प्रकारात लाच घेतलेलं अगदी समोर आले. ते दुसरे डॉक्टर आहेत त्यांचे सहकारी श्रीहरी हरनोळ, ते पैसे रिकव्हर केले 3 लाखाचे. पण डॉक्टर तावरेंनी नेमकं काय स्वीकारलं, किती लाच स्वीकारली किंवा कोणाच्या सांगण्यावरनं, तर पोलीस तपासात अशी माहिती समोर आली की कुठल्या तरी एका लोकसेवकाच्या सांगण्यावरनं तावरेंनी हे सॅम्पल बदलले. मग ते लोकसेवक कोण, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तोच प्रश्न उभ्या महाराष्ट्राला पडलेला आहे. आज पोलिसांच्या तपासात तावरे त्यांचं नाव घेणार का, आणि या केसचा मेन ज्याला आपण पिक पॉइंट म्हणू तो समोर येणार का? कारण या केसमध्ये वारंवार सुरुवातीपासून वडगाव शहरीचे आमदार जे या विशाल अग्रवालांचे मित्र पण आहेत त्यांचं नाव समोर येतंय. त्यांनी याबाबत 2दा खुलासे केलेले आहेत. यापूर्वी माध्यमांशी बाईट देऊन त्यांनी सांगितलं की मी एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथं गेलो होतो आणि जाणं माझं काम आहे ते, कारण स्वाभाविक माझ्या मतदारांनी मला बोलवलं कुठल्या संकटकाळी, तर जाणं माझं काम आहे म्हणून मी तिथं गेलो. नंतर प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येतं मी तिथून निघून गेलो. मग नंतर त्याच सुनील टिंगरेंचं एक पत्र, शिफारस पत्र समोर आलं, ज्यांनी तावरेंना इथं सुप्रिंटेंडंट म्हणून नेमावं अशी शिफारस हसन मुश्रीफ मंत्री जे आहेत या खात्याचे त्यांना केली आणि त्यांची नियुक्ती झाली. नंतर तेच तावरे या ब्लड सॅम्पलिंग प्रकरणात समोर आलेले आहेत आरोपी म्हणून. त्यामुळे मग ह्या तावरेंना फोन करून सांगणारे लोकसेवक कोण असा प्रश्न निर्माण होतो. मग पोलिसांना ते नाव ते तावरे सांगणार का आणि ते कोण असणार? निश्चितच चौकशी तर सुरू आहे. आता तावरे नेमकं कुणाचं नाव घेतात किंवा काय चौकशी अंती पुढे येत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रकांत, धन्यवाद या माहितीसाठी. पुणे अपघात प्रकरणात आणखी एक